हरी जय विठोबा
विठ्ठल 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 व्यापार सफल होणं म्हणजे हित होणं. हित होण्यासाठी काय करावं लागतं? हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध भावे सप्रेम सद्भावे संपूर्ण नेते करिता नामस्मरण नामासरिसाचा हरिंद्री गे हृदया माघारे. प्रेमाने जर का भगवान परमात्म्याचे नामचिंतन केलं तर देव आपलासा होतो. आता व्यापार शब्द आलेला आहे. व्यापार व्यापार सफल होणं. व्यापार म्हणजे धंदा उद्योग व्यवसाय बिझनेस व्यापार एकार्थी वाचक शब्द आहे. व्यापार म्हणजे धंदा. धंदा हा देवाचा सुद्धा असतो, धंदा हा संतांचा सुद्धा असतो आणि धंदा हा तुमचा आपला सुद्धा असतो. तिघांच्या धंद्यामध्ये फरक आहे. तिघांच्या धंद्यामध्ये फरक आहे. कसा फरक आहे? धावतो बोलतो. देवाचा धंदा आहे पण कोणता? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करतो. पण कोणता? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद आहे. दुष्टांचा नाश सज्जनांचे रक्षण धर्माची संस्थापना हा देवाचा धंदा. आणि संतांचा धंदा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं हा देवाचा आपला संतांचा धंदा आहे. आणि तुमचा आपला धंदा. तुमचा आपला धंदा कसा आहे? मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम कसा धंदा आहे आपला. म्हणजे तुम्ही आपण धंदा असा करतो की आपल्या धंद्यामध्ये तोटा कसा येतो, मुदलात कसा तोटा येतो हे तुम्हा आपल्याला अजून सुद्धा कळत. उदाहरण सांगतो. जुन्या काळात एक बाबा जंगलात जायचा, लाकडं तोडून आणायचं जंगलातून आणि ते लाकडं बाजारात विकायचे. लाकडाची मोडी बाजारात विकायची आणि त्या 2 रुपयामध्ये घर खर्च भागायचा. 2 रुपये बरं. आत्ताचा दृष्टांत नाही, जुन्या काळातला दृष्टांत आहे. आता एक टायमाला लहान मुलगा 10 रुपयाची कुरकुऱ्याची पोळी खातो. दिवसभरातून 3 कुरकुऱ्याच्या पोळ्या खाल्ल्या तरी 30 रुपये जातात. जुन्या काळातला दृष्टांत आहे. जुन्या काळ आणि आताच्या काळामध्ये खूप मोठा फरक आहे. जुन्या काळामध्ये सुख सुविधा न होत्या तरी अति
प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगणारे आपल्यामध्ये बसलेले आहेत. बरेचशा लोकांनी अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला सुख सुविधा नव्हत्या त्यावेळेला आपल्याला नदीवरून पाणी आणावं लागत होतं पिण्याचं वापरण्याचं, किंवा धुणी भांडी करण्याकरता माता माऊलींना नदीवर जावं लागत होतं. तोही एक काळ होता. 10-10, 5-5 गाव मिळून एखाद्या गावात गिरणी असायची. सर्वच लोकांना पैसे देऊन दळण दळणं शक्य नव्हतं, म्हणून प्रत्येकाकडे दळण दळण्याकरता काय असायचं त्यावेळेला? काय? जातं. मग त्या जात्यावर दळण दळण्याकरता माता माऊली उठायची सकाळी 8:30-9 ला का? पहाटे 3 वाजेला उठून दळायला बसायचे माता माऊली. कुठे? जात्यावर नाही, जात्याच्या बाजूला. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण जात्यावर बसून कसं काय दळता येईल बरं? पण ठीक आहे, त्यावेळेला माता माऊली सकाळी 3 वाजेला उठून दळण दळायचं जात्याच्या बाजूला बसून, म्हणजे सर्व कामं आवरून दर्शनाकरता वाट बघायची. कोणाची? सूर्यनारायणाची. तो काळ. पण आता सूर्यनारायण वर येऊन जातो आणि सूर्यनारायण वाट पाहतो कवय आकाउटे न कव दर्शन दे. तो काळ आताचा काळ खूप मोठा बदल आहे, फरक आहे. त्यावेळेला नैसर्गिक पाण्याचे स्रोत होते, तिथून पाणी आणावं लागत होतं. पण सरकार मायबापांना प्रगती केली, प्रत्येक गावात सरकारी नळ दिले. पण सरकारी नळावर पाणी भरण्यावरून माता माऊलींचं भांडण. आता खेडे गावातली बाई शहरातली बाई भांडणात फरक असतो. शहरातली बाई क्वालिफाईड असेल पण शिव्या नॉर्मल देईल. भांडणात शिव्यांची क्वालिटी नॉर्मल असते, मेल्या मूर्खा किंवा बावळाटा, याच्यापेक्षा काय शिवी देईल. पण खेड्यातली बाईची शिवी ना क्वालिटी बाग असते. कितला का बधीर माणूस होय ना, त्याला संताप यावालेच पाहिजे, क्वालिटी असते. तसं सरकारी नळावर पाणी भरण्यावरून माता माऊलींचं भांडण झालं. पुन्हा त्यात बदल झाला, प्रत्येकाच्या पायरीजवळ नळ दिले. भांडण करू नका, ज्याच्या त्याच्या पायरीजवळ हांडा बादली भरा माठात टाका. पण आपल्याकडे पैसा आला, 200-300 रुपयाच्या नळीचं बंडल आणलं, डायरेक्ट नळाला नळी लावली, माठात नळी. म्हणजे जे पाणी आपल्या डोक्यावर धरून आणावं लागत होतं नदीमधून, ते पाणी हातबोट न लावता आता डायरेक्ट माठात आलं. पण मला असं वाटतं आता एवढी प्रगती भरपूर झाली, कारण याच्या पुढे जर प्रगती करायची म्हटली, कोणी बी महाराज लोक आले तर मग काय तांब्या ग्लास धरो. कोणी बी महाराज आलं का, ल्या महाराज तुमले पटीन तिथलं पाणी पिल्या, क्वाक बंद कर दे, या तुमनं पिवाय नका. कारण प्रगतीच म्हटल्यानंतर याच्या पुढची स्टेप काय असणार बरं आता? म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही विचार करा. कारण जुना काळ आताच्या काळामध्ये खूप मोठा फरक आहे. जुन्या काळात लोकांना सर्दी झाली ना, लोक कुठे बी शिकून द्यायचे, फेकून द्यायचे, जुना काळ. पण आता लोक शिकले, प्रत्येक जण एवढा रुमाल घेऊन फिरतो, दिवसभर निपैतच खिसामा ठेवतो, निपैतच खिसामा ठेवतो. जुना काळ आताच्या काळामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून जुन्या काळामध्ये तो बाबा जंगलात जायचा, लाकडाची मोडी आणायचा, बाजारात विकायचा, 2 रुपयामध्ये घर खर्च बघायचा. एकदम व्यवस्थित चालू असताना एक दिवस बाबा त्याच्या पत्नीला म्हणाला, मी एकटा जंगलात जातो, तुम्ही निवांत बसून खातात, उद्यापासून मी जाणार नाही. पण बाई हुशार होती. आणि खरं आहे, नवरा बायको यांच्यापैकी कोणीतरी एक जण हुशार पाहिजे, दोन्ही नाही बरं, कोणीतरी एकच जण हुशार पाहिजे. दोन्ही बी जर हुशार राहणार ना, त्याचं गाडकं तर उचकी त्याचं बी खरं नाही. म्हणून कोणीतरी एक जण हुशार पाहिजे. बाई हुशार होती. बाईने सांगितलं, हे बघा आपली गरिबी परिस्थिती आहे, आपल्याला कोणी उसणं देणार नाही, कोणी उधार देणार नाही. तुम्ही असं करा, दररोज लाकडाची 1 मोडी आणतात ना, ती 2 रुपयाला विकतात. उद्याच्या दिवशी 2 मोळे आणा, पुन्हा तुम्हाला जंगलात जाण्याचं कामच राहणार नाही. बाई हुशार होती. त्या म्हाताऱ्या बाबाने लाकडाच्या 2 मोळ्या आणल्या, शिरपूरच्या बाजारात विकल्या, 4 रुपयाच्या बसल्या, 2 गेल्या घर खर्चात, शिल्लक. बाई हुशार होती. 2 रुपये घेतले, पुन्हा भाजीपाला मार्केटला गेले. भाजीपाला मार्केटला गेले, तिथून भाजीपाला आणला, आपल्या ओट्यावर बसून विकू लागली. 2चे 4. आता बाबा बसून खाऊ लागला. बरेच दिवस असा नियम चालू असताना एक दिवस ते माता माऊली भाजीपाला आणण्याकरता बाजारात जात होती. त्यावेळेला बाबाने विचारलं, म्हणे कुठे चालले? म्हणे काही नाही, मार्केटला जातो. मग बाबाने सांगितलं की माझ्यासाठी जरा 25 पैशाचे फुटाणे घेऊन ये. बाई म्हणे, तो नावरा? म्हणे
मी मालक व्हायचं तू ऐकत नाही. तो लगे असा मारण्याकरता धावला. बाई म्हणे मारू नका. 25 पैशाचे फुटाने ₹2.25 भाजीपाला. आता ₹2.25 दुप्पट किती होईल? 2.25 दुप्पट 3.5. 3.5 मधून 2 गेले घर खर्चात. शिल्लक 1.5चा पुन्हा भाजीपाला आणला. 1.5ची दुप्पट. 3 मधून 2 गेले घर खर्चात. शिल्लक 1चा पुन्हा भाजीपाला आणला. 1ची दुप्पट. 2 गेले घर खर्चात. शिल्लक फुटाने. मुदल बुडे माणसं आहे. मुदलामध्ये पडे तोटा नाहीसा खोटा उदी मारे. तुम्ही आपण धंदा असा करतोय की आपल्या मुदलात तोटा येतोय आणि आपल्याला ते कळत नाही. बरं, तोटा कळत नाही तर कळत नाही, फायदा सुद्धा कळत नाही. दुसरं उदाहरण द्या. मी असं इकडे शिरपूरला आलो होतो आणि आमचे मयूर महाराज आणि सागर महाराज आणि आमचे आपल्या गावातील रोहित महाराज तिघे जण सप्त्याला होते. मी त्यांना फोन केला. म्हटलं महाराज मला घरी जायचं पण माझ्याजवळ पैसे नाही. तर तुम्ही असं करा. सागर महाराजांना सांगितलं तुम्ही मला 1,000 रुपये उसने द्या. त्यांनी 1,000 रुपये उसने दिले. पण मी बाजारामध्ये गेलो, गर्दीत माझ्याकडनं ते पैसे हरवले. मी असा विचार केला घरी तर जायचं, काहीतरी न्यावं लागेल पण पैसा नाही. परत त्यांच्या सोबत असलेले आमचे मयूर महाराज त्यांना फोन केला. म्हटलं तुम्ही मला निदान 500 तरी द्या, मी तुम्हाला फोन पेने पैसे पाठवतो. त्यांनी 500 रुपये दिले. कर्ज किती केलं मी? 1500 रुपये. 1000 रुपये हरवले. 500 रुपये घेतले, त्याच्यातून 300चा बाजार केला. शिल्लक मी असा विचार केला अगोदरच 1,000 रुपये हरवलेले, न जाणू हे 200 हरवतील. म्हणून हे हरवण्यापेक्षा दोघांना 100 आपण वापस करू, म्हणजे तेवढं त्यांचं कर्ज कमी होईल. मग मी ते 100 रुपये सागर महाराजांना दिले आणि 100 उरलेले मयूर महाराजांना दिले. मग त्यांचे किती राहतील? सागर महाराजांचे 900. 400 आणि 900 आणि 300चा हे बघा. मी काही तुम्हाला उल्लू बनवण्याकरता आलो नाही. मी काही तुमच्या नजरबंदीचा खेळ करायला आलो नाही. तुमच्याकडे पैसा जास्त झाला म्हणून मी काही लुटण्याकरता आलो नाही. पुन्हा ऐका, मी तुम्हाला फसवणार नाही. 1000 रुपये घेतले, 1000 रुपये हरवले. पुन्हा 300 रुपये घेतले, आपलं 500 रुपये घेतले. 500 मधून 300चा बाजार केला. शिल्लक दोघांना 100 वापस केले. 900 आणि 400 आणि 300चा चाल जाते उद्या पडत. आपण लाखो मा नाही किराणूत बरं. 1500. तुकाराम महाराज म्हणतात अरे हे काही शिकवण्याची गरज आहे? मुदलामध्ये पडे तोटा नाहीसा खोटा उदीम. अरे ज्या मुदलात तोटा येत असेल आणि तो जर आपल्या लक्षातच येत नसेल तर तो धंदाच कशाला करायचा? अरे ज्याच्यात हित आहे तो धंदा केला पाहिजे ना. तुका म्हणे हित होय तो व्यापार आणि करा काय फार शिकवावे. हे काय शिकवावं लागतं? ज्याच्यात फायदा असेल ते केलं पाहिजे, ज्याच्यात तोटा असेल ते सोडून द्यायचं. पण आपल्याला तोटा बी लक्षात येत नाही, फायदा बी लक्षात येत नाही, मग तो व्यापारच कशाला करायचा? मग आपलं हितच जर करायचं असेल तर तुकाराम महाराज सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन. ते करीत असताना करुणीय मन सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करिता नामस्मरण नामासरिसाचा रेगे हृदया मागरे. प्रेमाने जर का भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं तर देव आपलासा होतो. एरजार संपदे व्यापार सफल होतो. आणि एकदा का व्यापार सफल झाला की तुमच्या आपल्या जीवनात भीती चिंता नाहीशी होते. हरी आला हाता आणि मग कायशी भय चिंता. तुकाराम महाराज सांगतात राजाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाची पत्नी कधी भीक मागेल? आणि तसे माझे भगवत भक्त स्वतः भगवान गीतेत सांगतात अभयम सत्व संसिद्धी ज्ञानम योग व्यवस्थित दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्यायस्थ पार्जवम. माझ्या भगवत भक्ताला भीती नाही, चिंता नाही. खोटं वाटत असेल तुकोबारा सांगतात चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी पण कधी प्रवेश भितरी केला दे. गोकुळात भगवान परमात्मा आले, गोकुळात चिंता नाहीची झाली. म्हणजे जिथं भगवान परमात्मा असेल तिथं भीती नाही आणि चिंता नाही. आणि परमार्थ करीत असताना ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात भीती नसावी. आणि जर भीती वाटत असेल तर समजून घ्यावं की आपला परमार्थ कुठेतरी लिखित होतोय, परमार्थामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. ज्या दिवशी आपल्या जीवनातली भीती चिंता नाहीशी झाली म्हणजे समजून घ्या आपल्या जीवनातला तिसरा आणि चौथा फायदा झाला. आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात की ज्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा आले, तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्मा त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये काही शिल्लक ठेवत नाही. अभंगाच्या शेवटचे तुका म्हणे हरी तुका म्हणे
तुका म्हणे हरी 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 तुका म्हणे तुका म्हणे एकदा का भगवान परमात्मा आपल्या जीवनात आले की भगवान परमात्मा त्या भागवत भक्ताच्या जीवनामध्ये काही शिल्लक ठेवत नाही. काही शिल्लक ठेवत नाही म्हणजे घरदार बी शिल्लक ठेवत नाही, बायको पोरं बी शिल्लक ठेवत नाही, असा त्याचा अर्थ मी तुम्हाला सुरुवातीला सांगून गेलो. कारण काही लोकांना शब्दशः भाव जसा करतो तो तसा घेऊन ठेवतो. एक जण असं ब्राह्मण बुवा समोर बसला. ब्राह्मण बुवाने सांगितलं पूजेची तयारी झालेली आहे, पूजा करण्याकरता तुम्ही तयार व्हा. म्हणे हो झाली तयारी. ब्राह्मण बुवाने सांगितलं घ्या हातात पाणी घ्या. हातात पाणी घेतल्यानंतर ब्राह्मण बुवाने सांगितलं डोळ्याला पाणी लावा. त्याने असं पाणी घेतलं तो बामणना डोळ्याला लावा. बामण म्हणे मला नाही रे तो ना डोळ्याला लावणार. म्हणजे समोरचा काय सांगतोय आपण करतोय का हेही कळत नाही. एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब तब्येत खराब आहे. डॉक्टरांनी याची बाटली दिली, सांगितलं की हे बघा औषध जरा कडक आहे, थोडं जास्त पाण्यात घे. मग किती पाण्यात घेतलं पाहिजे? तो नदी माझ्या इथलं पाणी मग उभं राहिलं. बाहेरून लोक आवाज देतात होय अरे मरतो का काय? तुम्ही बोल नका का बर? मला डॉक्टरनी सांगितलं. काय सांगितलं? औषध कडक आहे, जास्त पाणी मार. पण मग तिथलं नदी मग कळत नाही. समोरचा बोलतोय काय आपण करतोय काय. लग्नाचं सीजन चालू झालं असेल, सर्वांकडे लग्नाची पत्रिका आली. एका लग्नाची पत्रिका पाहिली. लग्नाची पत्रिका पाहिल्यानंतर त्याने काहीच विचार केला नाही. पत्रिका ठेवली खिशात 20-25 हजार रुपये घेतले आणि धुळ्याला गेला. तिथे गेला आणि तिथून 5 क्विंटल अद्रक घेतला. अद्रक काय म्हणतात त्याला, आलंच म्हणतात, आलं. 5 क्विंटल आलं. तिथून गाडी केली तर गाडीवाला घरी आला. गाडीवाल्याने आवाज दिला म्हणे ताई हे तुमचं आलं आलं घ्या उतरून. म्हणे कोणी घेऊन दिलं? तुमच्या मालकाने घेऊन दिलं. आमना मालकले तर अक्कलच नाही. आणि का बरं काय झालं? 5 क्विंटल आलं मला माहित नाही उतारल्या. तोपर्यंत आले मालक म्हणे का हो 5 क्विंटल आलं आपलं काय करशात? तुला माहित नाही आपल्या गावात सत्ता आहे, आज बारे दुसराच दिन आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला तेव्हा मालकाने सांगितलं की बघा आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. अरे अजून 6 दिवस सप्ताह चालणार आहे आणि सकाळ संध्याकाळ जेवणाचे कार्यक्रम आहेत. परिसरातून भाविक भक्त येतील. त्यांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण. आणि दिवसा जरी किती बी ऊन पडलं तरी रात्र थंडी वाजते. लोकांना खाशी खोकला होऊ नये म्हणून यांना साधा चहा नाही पाजायचा, आलं घासून घासून चहा पाजायचा. बरं एवढ्या लोकांसाठी चहा पाजायचं म्हटल्यानंतर किती आलं लागेल? पावशेर, किलो, अरे 2 किलो, मग का 5 क्विंटल? नवरा बायकोनी लढाई. मालक म्हणते तू डोकं खाऊ नको. हे आलं काय नुसतं चहासाठी नाही वापरायचे. सकाळी नाश्ता असेल, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, पुन्हा शेवटच्या दिवशी भंडारा असेल. पंचक्रोशीतले लोक येतील, गावातले सर्व येतील. जे 8 दिवसापासून कधी कीर्तनाच्या सप्त्याचा धक्का लागू दिला नाही ते सुद्धा महाप्रसाद घेण्याकरता येतील किंवा बोलावं लागेल ना आपल्याला. कारण आयशा लाभा तू चुकला
तुका म्हणे वाया गेला, त्याला कशाला वायाला जाऊ द्यायचं, आपला गावचा आहे ना तो. म्हणून 8 दिवस नाही धक्का लागू दिला तरी काही हरकत नाही. पण या धर्म मंडपामध्ये प्रत्येकाला जेवणाला बोलवायचं. पूर्ण गाव पंगत असेल, मोठा भंडारा असेल, मग सर्व काल्याचा प्रसाद असेल, मग त्या दिवशी भाजी असेल, त्या भाजीमध्ये आपण आलं टाकणार. मी तुम्हाला असं विचारतो, भाजीमध्ये आलं टाकणार का आल्याचीच भाजी करणार? आतापर्यंत आल्याची भाजी केली का तुम्ही? नाही केली. पण या वर्षी आपल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की होऊन जाऊ द्या, आल्याचीच भाजी करू. आपल्या गावासाठी किती आलं लागेल तरी? क्विंटल, 2 क्विंटल, मग का 5 क्विंटल. नवरा बायकोनी लढाई. मालक म्हणे तू डोकं खाऊ नको, 1 तर 11:15 विचार, जास्त टाइम घे. अरे पत्रिकेत तसं लिहिलंय, मी का वेडा आहे का? बाई 4-4 वेळा पत्रिका पाहते, पण बाईच्या काही लक्षात येत नाही. कारण पत्रिकेत तसं लिहिलेलं होतं की लग्नाला येताना कोणीही आहेर आणू. कारण कोणी कसं बी घेऊन येतं ना. म्हणजे आहेर वापरायचे वेगळे असतात आणि देण्याचे वेगळे असतात. देण्याचे देण्यातच फाटून जातात. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना म्हणावं लागतं याच्या पुढे कोणीही आहेर आणण्याचा आगाऊपणा करू नये. रोकड काय असेल तेवढं बोला, पण आहेर आणू नये. आणि एक टाइम असा होता, महात्मा गांधींना असं वाटत होतं की या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपलं शरीर झाकेपर्यंत कपडा मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या अंगावर कपडा धारण करणार नाही. कोण म्हणणार सर? महात्मा गांधी. उघडा मरी क्या म्हणतं. आणि आता किती कपडे आहेत? अजून 10-5 वर्ष जाऊ द्या तुम्ही, अजून 10-5 वर्ष जाऊ द्या. आता तरी लाकडं जमा करावं लागतात, माणूस मेला का. अजून 10-20 वर्षानंतर जो मेला त्यानं कपाट उघाडा आणि भरीत नाव अंगण त्यानं कपडा मागच्याला भुंजी टाका. किती कपडे आहे काही नाही. म्हणून कार्यकर्त्यांना म्हणावं लागतं की याच्या पुढे कोणी आहेर आणण्याचा आगाऊपणा करायचा नाही. रोकडा काय असेल ते बोला. बाई 4-4 वेळा पत्रिका पाहते, पण बाईचं काही लक्षात येत नाही. तेव्हा शेवटी मालकाने सांगितलं की बघ जास्त काही वेळ घेत नाही, शेवटी पत्रिका आण. 2 जण जवळ बसले, पती पत्नी जवळ बसले आणि पत्रिका हातात घेतली. आणि मालकाने त्या पत्रिकेत असा बोट ठेवला आणि सांगितलं की याच्यात तसं लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? लग्नाला येताना आहेर आणू नये, पण लग्नाला आलंच पाहिजे. लग्नाला आलंच पाहिजे म्हणजे 5 क्विंटल आलं पाहिजे का? नाही. लग्नाला आलंच पाहिजे म्हणजे लग्नाला येण्याच्या संबंधाने आग्रह आहे, पण ते तुम्हा आपल्याला कळत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात काही उरो निधी म्हणजे भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये जर बायको पोरं शिल्लक ठेवत नसेल, ज्याच्या नादी लागून काही शिल्लक राहत नसेल त्याच्या नादी आगावच कशाला. पण असा त्याचा अर्थ नाहीये. भगवान परमात्मा भगवत भक्ताच्या जीवनामध्ये काही शिल्लक ठेवत नाही म्हणजे कर्म शिल्लक ठेवत नाही. कारण ज्ञानोबाराय सांगतात ना, आगा कर्मी जे उरावे तैते सुखे दुःख फळावया यावे तयाती भोगावया यावे देह एका. गेलेल्या जन्मामध्ये केलेलं कर्म भोगण्याकरता या जन्मामध्ये यावं लागतं. इथं येऊन ते कर्म करावंच लागतं. आणि ते कर्म न राहणं म्हणजे काही उरो नेदी उरी साठविला हरी जी हृदय मंदिरे त्यांचे सरली रजार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांचे सरली रजार झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वर्षाची सेवा आप्पासो शंकर लखा साळुंके यांच्या स्मरणार्थ श्री बापू शंकर साळुंके 1 दिवसाची सेवा यांनी घेतलेली आहे. आणि प्रमोद चिंदू धनगर
एका दिवसाची सेवा यांनी सुद्धा घेतलेली आहे. देवदास नथू पारधी रामबोरीसकर यांनी सुद्धा एका दिवसाची सेवा घेतलेली आहे. अजून काही यजमानांना पुढच्या वर्षाची सेवा घ्यायची असेल त्यांनी सुद्धा घेण्याकरता नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्यायचे आहेत. आणि ज्यांनी ही सेवा घेतलेली आहे पुढच्या वर्षाची सेवा आहेत ना यजमान, हो येणाऱ्या वर्षाची सेवा घेतलेली आहे. जे ज्या भाविक अजून इच्छुक असतील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडे नावं द्यायची आहेत. आणि ज्यांनी ही सेवा घेतलेली आहे त्यांच्याबद्दल जोरात सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल पाहावा विठ्ठल उजडी राहिले उजड होऊन उजडी राहिले उजड होऊन विठ्ठला माया बापा उजडी राहिले उजड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई 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 इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी विठ्ठला विठ्ठला माया बाबा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल नामाचा गजर महिमा साजे थोर महिमा साजे थोर तुझ एका विठ्ठला महिमा साजे थोर महिमा